नमस्कार, मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तुम्हाला माहिती आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती ही बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल किंवा पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. या चॅनलचा एकमात्र उद्देश आहे विद्यार्थ्यांना आणि पालकांना योग्य माहिती ही मिळाली पाहिजे. विद्यार्थी शिक्षण घेताना त्यांना विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे शिक्षण घेतल्यानंतरसुद्धा त्यांना करिअरच्या, रोजगाराच्या, नोकरीच्या अशा उत्तमोत्तम संधींची माहिती व्हावी या एका उद्देशातून मी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळे तुमचा आवर्जून सपोर्ट या चॅनलला असू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांचं वेळापत्रक असेल, कॅपचं शेड्यूल असेल, कॉलेज कसे निवडायचे, शिष्यवृत्तीची प्रक्रिया काय आहे, अशा सर्व इत्तमभूत 360 एज्युकेशनची माहिती देण्याचं काम करत असतो. त्याच्यामुळं आवर्जून गरजू आणि होतकरू लोकांपर्यंत, आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत या चॅनलची माहिती पोचवावी आपण, अशी मी तुम्हा सर्वांना, विद्यार्थ्यांना, पालकांनाही विनंती करणार आहे. आपल्याला माहिती आहे की CET सेलकडून विविध प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. त्या CET सेलकडून दरवर्षी इंजिनिअरिंग असेल, MBA असेल, MCA असेल, फार्मसी असेल, आर्किटेक्चर असेल, अशा सर्व अभ्यासक्रम आहे. लॉ आहे आपल्याकडं, त्याच्यानंतर आर्ट्सचे अभ्यासक्रम आहेत, त्याला आपण फाईन आर्ट्स म्हणतो असं, BEd असेल, BPEd असेल, MPEd असेल, हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी असेल, अशा सर्व प्रकारच्या परीक्षा ह्या CET सेलकडून घेतल्या जातात. तर ह्याच CET सेलनी यंदा आपल्या वेबसाईटमध्ये चांगला एक बदल केला आहे आणि त्याचीच माहिती मी तुम्हाला देणार आहोत. आपल्याला माहिती आहे CET सेलचं संकेतस्थळ आहे, तर ते संकेतस्थळ आता अपडेट झालं आहे आणि एक नव्याने त्याचा संपूर्ण इंटरफेस हा चेंज करण्यात आला आहे. तर अशाच या CET सेलच्या वेबसाईट जी आहे त्याचा आता नवीन पत्ता हा mahaCET.org असा आहे. तो याच अनुषंगाने दुसरा होता आणि एक सगळा संपूर्ण नवीन इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे CET सेलनी वेबसाईटच्या रूपाने काट टाकली असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा माझ्यासमोर हा CET सेलचा नवीन इंटरफेस आहे आणि हा तुम्ही पाहू शकता. अतिशय उत्तम, सुंदर, आकर्षक देखणं असा CET सेलचा नवीन इंटरफेस आहे. तुम्ही अजून नसेल बघितला तर आवर्जून जा. याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे त्याचीसुद्धा माहिती दिली आहे आणि सर्व माहिती ज्याला आपण म्हणू तशी दिलेली आहे. CET सेलकडून किती परीक्षा घेतल्या जातात, काय घेतल्या जातात, इथली सर्व माहिती याच्यामध्ये दिली आहे. तुम्ही जर बघा तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन 2024-25 असं केलं आहे. त्याचप्रमाणे कोऑर्डिनेट हेल्प मॉड्यूल आहे, त्याच्याप्रमाणे फॉरेन कॅन्डिडेटसाठी आहे आणि ॲडमिशन रेग्युलेटिंग अथॉरिटी ARAची सुद्धा वेबसाईट याला आहे. त्याच्यामध्ये काय काय दिलं आहे, नंबर ऑफ डिपार्टमेंट्स 6 आहे, नंबर ऑफ CETs 19 घेतल्या जातात, नंबर ऑफ कोर्सेस 61 आणि नंबर ऑफ अशी सर्व प्रकारची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तुम्हाला ही पाहता येईल आणि विशेष म्हणजे आत्तापासूनच CET सेलने हे रजिस्टर हे चालू केलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर नसेल केलं तर तुम्ही रजिस्टर करू शकता. खूप महत्त्वाची माहिती आहे. म्हणजे जे विद्यार्थी यावर्षी CET देणार आहे त्या CETसाठी ही चांगली माहिती आहे. बघा, तुम्हाला इथे ऑलरेडी हे साइन इन करावं लागणार आहे, रजिस्टर करावं लागणार आहे. तुम्हाला जर यावर्षी विविध प्रकारच्या CET द्यायची असेल, MH CET असेल, BSc नर्सिंग CET असेल, MBA MCA CET असेल, सगळ्या प्रकारच्या CETच्या 19 CET आहेत, त्या जर तुम्हाला द्यायच्या असेल तर तुम्हाला हे द्यावं लागणार आहे. अशी ही नवीन हे आहे. त्याच्यामध्ये अनाऊन्समेंटमध्ये गेल्यानंतर बघा तिथे MPEd MAd हॅज बीन स्टार्टेड, म्हणजे ऑलरेडी याची हे म्हणजे एवढं अपडेट झालं आहे की CET सेलने आगामी त्याला म्हणू आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती सुरूसुद्धा केली आहे काही अभ्यासक्रमांची, ज्यासाठी BEdचं रजिस्ट्रेशन हे सुरू झालं आहे. BEd जनरल आणि स्पेशल, त्याचप्रमाणे BEd इलेक्ट्रिकल, BPEd ह्या पदवी अभ्यासक्रमांची हे सुद्धा सुरू झाली आहे पुढच्या शैक्षणिक वर्षाची. म्हणजे एक तर नवीन वेबसाईट लॉन्च केली चांगली एक, त्याच्यामध्ये हे सुरू केलं आहे. 10 तारखेपासून हे सुरू झालं आहे. त्याच्यामुळं तुम्ही आत्ता ह्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यास इच्छुक असतात तुम्हाला रजिस्ट्रेशन हे इथे करता येणार आहे. तर हे चांगलं आहे आणि अजून याच्यामध्ये अपडेट आहे 1-2 त्या मी आत्ता सांगणार नाही, तुम्हाला पुढच्या याला
नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तो पण तुम्हाला ती लक्षात आलं तर ठीक आहे. त्याचप्रमाणे एम.एडची सुद्धा सुरू झाली आहे, म्हणजे बऱ्यापैकी पदव्युत्तर आणि हे एम.पी.एडसुद्धा सुरू झाला, म्हणजे B.एड, M.P.एड, B.P.एड आणि M.एड अशाचं रजिस्ट्रेशन हे फुल फ्लेजनी सुरू झालं आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. आवर्जून व्हिजिट करा mahaCET.org ला तुम्ही गेलं तर हा नवीन इंटरफेस तुम्हाला पाहता येईल. याच्यामध्ये CET सेलची माहिती दिली आहे, डिपार्टमेंटची माहिती दिली आहे आणि सगळं अपडेट याच्यामध्ये दिलेले आहे. त्याच्यामुळं चांगली एक वेबसाईट तुम्हाला पाहता येईल. याच्यामध्ये तुम्ही नोटिसेसमध्ये गेला तर सर्व प्रकारच्या माहितीसुद्धा आहे. बघा, टेंटेटिव्ह शेड्यूल आपण ऑलरेडी सांगितलं आहे विद्यार्थ्यांना, तेच टेंटेटिव्ह शेड्यूलसुद्धा याच्यामध्ये दिलं आहे. तर ही नवीन वेबसाईट आहे. रजिस्ट्रेशन प्रोसेससुद्धा चालू झाली आहे. काही अभ्यासक्रमांची तुम्ही ती करू शकता, आपले एक अकाउंट तुम्ही बनवू शकता. तर अशी ही महत्त्वाची माहिती होती CET सेलकडून साधारण. तर आवर्जून तुम्ही जर पुढच्या वर्षी 2024-25ला या शैक्षणिक वर्षात तुम्ही जर CET सेलच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यास इच्छुक असाल तर तुम्ही आवर्जून आत्ताच रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू करा. त्याच्यामध्ये सोपी गोष्ट आहे. बघा, इथे मला तुम्हाला दाखवतो कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे. हा इंटरफेस आहे. या इंटरफेसमध्ये तुम्ही इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर 2014-2015 सॉरी 2024-2025 हे बघा, इथे मी क्लिक केलं तर याच्यामध्ये सरळ नवीन तुम्हाला इंटरफेस हा मिळेल. तर अशा प्रकारे तुम्हाला रजिस्ट्रेशन हे करता येणार आहे आणि तुम्ही करू शकता. तुम्ही हे वेबसाईट जाऊन आधी बघा आणि जेणेकरून तुम्हाला याची माहितीही योग्य होईल. चांगली वेबसाईट आहे, रजिस्टर करता येईल तुम्हाला स्वतःहून जाऊन. हे बघा, असं हे क्लिक केल्यानंतर असं एक हे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहता येईल. इथे तुम्ही जर अकाउंट बनवलं असेल तर ठीक आहे, किंवा रजिस्टर करा, साइन इनचं आहे आणि ऑलरेडी युजर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा माहिती दिली आहे. तर नोंदणी तुम्ही करू शकता. फक्त एक लक्षात ठेवा, 2 गोष्टी याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला जर आता पुढच्या परीक्षा द्यायच्या असतील तर एक म्हणजे आपला जो ईमेल ID आहे तो लक्षात ठेवायचा आहे, कुठला आपण भरतो आहे. आणि दुसरं म्हणजे आपला मोबाईल नंबर जो आपण देतो आहे तो चेंज करणार नाही तुम्ही लवकर, किंवा बदलणार नाही याची काळजी घ्या. ईमेल ID आणि मोबाईल, बाकी काही नाही. रजिस्ट्रेशन करा. काही त्याच्यातनं तुम्हाला जाणवेल काय त्याच्यात अडचणी आहेत हे ते. तर CET सेलच्या नवीन वेबसाईटला व्हिजिट करा. काही अभ्यासक्रमांचं रजिस्ट्रेशन हे सुरू झालं आहे, तुम्ही रजिस्टर करू शकता. रजिस्ट्रेशन करताना 2 गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे ईमेल ID आणि मोबाईल नंबर हे लक्षात ठेवा, ते कुठेतरी लिहून ठेवा. तर अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक माहिती मी या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. CET सेलच्या नवीन वेबसाईटला व्हिजिट करा. काल परवा त्याचं लोकार्पण झालं आहे आणि त्याच्यामार्फत ह्या रजिस्ट्रेशन प्रोसेससुद्धा काही सुरू झाला आहे. चांगला इंटरफेस त्यांनी एक बनवला आहे. तर अशाच प्रकारच्या येणाऱ्या CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांची अपडेटेड माहिती असेल, कॅपचं वेळापत्रक असेल, कॉलेज निवडायचं असेल तर आवर्जून चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. इथून देणारी माहिती पूर्णपणे मोफत विनामूल्य आहे. काही कुठे रजिस्ट्रेशन करायची गरज नाही, काही कुठे नाही, काही हा ग्रुप आणि तो ग्रुप काही नाही. चॅनलला सबस्क्राईब करा एकदा आणि कमेंट करा व्हिडिओच्या खाली, तुम्हाला तुमची उत्तरं मिळतील. फक्त एक माहितीसाठी माझं टेलिग्रामवर चॅनल आहे जर्नलिस्ट हर्ष दुधे, त्याच्यावर मी परिपत्रक किंवा हे माहिती टाकत असतो, ते तुम्ही जॉईन आवर्जून करा. जर्नलिस्ट हर्ष दुधे चॅनल आहे, ते तुम्ही करू शकता. त्याची लिंकसुद्धा तुम्हाला या यूट्यूब पेजवर मिळून जाईल. तर अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी भेटत राहू. तोपर्यंत एकच करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि योग्य माहिती मिळवायची आहे. भेटत राहू. धन्यवाद.